जय जय शनिदेव। आम्ही आलेलो आहोत शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि या ठिकाणी अनेक भाविक भक्त शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या मागं काही साडेसाती असेल, काही अरिष्ट संकट असतील तर शनिदेवाला मनोभावे प्रार्थना केली, शनिदेवाची पूजा केली आणि शनिदेवाला आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर असं म्हणतात की शनिदेव आपली सगळी संकट दूर करतात। म्हणून आम्ही सुद्धा आलेलो आहोत आज शनिदेवाचं दर्शन घ्यायला। तर या ठिकाणी आम्ही आलो शनिदेवाच्या मंदिरापुढं आणि ही ईश्वरी आमची ऐश्वर्याताई आणि ही आमच्या पत्नी, काय नाव आहे तुमचं? ज्योती। ज्योती। आणि आम्ही आलेलो होतो सहकुटुंब दर्शनासाठी। तर आम्ही आता निघालो आहोत दर्शन घेऊन, त्या ठिकाणी आम्ही थोडा वेळ बसणार आहोत आणि नंतर पुन्हा ओम नीलांजन समाभासन रविपुत्रन यमाग्रजम छाया मार्तंड संभूतन तन नमामि शैनेश्चरम। हे शनी शिंगणापूर येथील शनिदेवाचं प्रवेशद्वार आणि इथून आम्ही शनी मंदिरात प्रवेश करत आहोत। या ठिकाणी आल्यानंतर एक ऊर्जा, उत्साह आणि ज्या सकारात्मक लहरी असतात त्या देवस्थान या ठिकाणी आल्यानंतर त्या जाणवतात आणि तशीच एनर्जी या ठिकाणी वाटत आहे। ऐश्वर्या, कसं वाटतंय तुला मंदिरात आल्यानंतर? काय वाटतंय का तुला काही? ह्यातून आपण आता भुयार मार्गाने चाललेलो आहोत। तुला कसं वाटतं दर्शनाला? मस्त वाटतं। तरी आपल्याला जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली असते। आणि ईश्वरी, तुला कसं वाटते? असं वाटतंय ना, ही तर मानच झाली ती आमच्या ईश्वरीला। ज्यावेळेस खूपच आनंद होतो ना, तिला शब्द बोलता येत नाही, ती फक्त मान हली ती। आणि आमच्या ऐश्वर्यात ना घरी बडबड करणारी, बाहेर आली की एकदम चुपचाप असते बघा। आणि या भुयार मार्गातून आम्ही दर्शनाला चाललो आहोत। अरे वा, मस्त छान व्यवस्था आहे पायदळाची। या ठिकाणी नारळ अर्पण करण्याचे ठिकाण आहे। ओम शैनेश्चराय नमः। ओम शैनेश्चराय नमः। ओम शैनेश्चराय नमः। ओम सूर्यपुत्र दीर्घदेहो विशालाक्षाय शिवप्रियः मंदचारः प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनिः। ओम शैनेश्वराय नमः। ओम नीलांजन समाभासं रविपुत्र यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शैनेश्चरम्। जय हनुमान, जय शनिदेवाय। आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शनानंतर या ठिकाणी जे ग्राउंड आहे या ठिकाणी आम्ही झाडाखाली बसलेलो आहोत आणि शनिदेवाचं दर्शन घेऊन
कसं वाटलं की ईश्वरी सांगणार आहे मंदिरात गेल्यानंतरची तिचा आनंद, ती प्रसन्नता, कसं वाटलं तुला? हां, तुला छान वाटलं. तुला कसं वाटलं बाळा? प्रसन्न वाटलं. आणि तुला? खूप भारी वाटलं, मस्त झालं दर्शन, गर्दी पण नव्हती जास्त. आणि तुम्हाला माहिती आहे का, शनिदेव ही जो सत्य न्यायाने वागतो, शनिदेव त्याच्यावर कृपा करतो. आणि जो अन्यायाने असत्याने वागतो, अनिती भ्रष्टाचार करतो, तर त्याच्यावर अवकृपा होते आणि त्याच्यामागं साडेसाती लागते. म्हणजे जो देवाची भक्ती करतो ना, त्याच्यामागं साडेसाती लागत नाही. परंतु जे अभक्त असतात, वाईट निंदा करणारे, अशांच्या पाठीमागं साडेसाती लागते. आणि शनिदेवाचा वार हा शनिवार म्हटला जातो. आणि त्या दिवशी या ठिकाणी भरपूर लोक येतात अमावस्याला आणि शनिवारी. या ठिकाणी हजारो लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. हे भारतातील प्रसिद्ध मंदिर आहे शनी शिंगणापूर. तर आम्ही या ठिकाणी आलो, या ठिकाणी दर्शनाचा आनंद घेतला. रामकृष्ण हरी.